वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. तनपुरेंच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष. मुख्यमंत्री उद्या राहुरीत. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे तालुक्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून ते उद्या 20 एप्रिल कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उद्या राहुरी दौऱ्यावर येत असून भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. त्यामुळे एका बाजूला मुख्यमंत्र्यांची सभा आणि दुसऱ्या बाजूला तनपुरे यांचा मेळावा, यामुळे राहुरीतील राजकारण चांगलेच तापले आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांची भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही त्यांचा दूरध्वनीवरून संवाद झाला होता. मात्र त्यानंतरही तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आणि आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभूमीवर उद्याचा त्यांचा मेळावा निर्णायक ठरणार मानला जात आहे. ते कोणाला पाठिंबा देणार यावर निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकते. दरम्यान या पोटनिवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे, वंचितचे संतोष चोडके यांच्यासह अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, अथर्व म्हसे, सूर्यभान लांबे आणि महेश हापसे जोरदार प्रचार करत आहेत. वाढत्या उन्हातही प्रचाराला वेग आला असून गावागावात निवडणुकीची रंगत वाढत आहे. एकूणच उद्याचा दिवस राहुरीच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून तनपुरे यांच्या निर्णयानंतरच या लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीने काय सरकारच्या अस्तित्वावरती काय एका आमदारांनी किंवा 2 आमदारांनी काय बदल होणार नाही. त्यामुळं वरच्या भूमिकेपेक्षा मतदारसंघातले जे काही स्थानिक विषय आहेत, ते विशेषतः तरुणांच्या बेरोजगारीचा विषय असले तर MIDC व्हावी याबद्दल मी आग्रही मंत्र्यांकडे भूमिका मांडणी व्यक्त केली. आणि शेवटी माझ्या आमदारकीपेक्षा इथल्या तरुणांच्या हाताला कुठेतरी काम मिळणं असेल, इथल्या आमच्या अम्युनिशन पार्कला साठी शेतकरी विस्थापित न होणं असेल किंवा इथल्या सहकारी साखर कारखान्याला पुनरुज्जीवन त्याचं होणं, हे विषय जास्त महत्वाचे आजच्या घडीला मला वाटतात. कारण जरी मी आमदार झालो तरी विरोधी पक्ष किंवा सत्तेमध्ये सरकारमध्ये कुठला बदल होणार नाही. मतदारसंघातले प्रश्न हे त्यावेळेस जास्त मला महत्वाचे वाटले आणि मी 6 तारखेला माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी थांबणं आज खरं मोठा निर्णय माझ्यासाठी होता, आमच्या कार्यकर्त्यांसाठी देखील होता. कित्येक जण अजूनही नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे अत्यंत मोठी भूमिका 6 तारखेला आपण ऑलरेडी घेतलेली आहे. आता मी जरी थांबलेलो आहे तरी आमचे कार्यकर्ते अजून कुठल्याच प्रचारामध्ये गेलेले नाहीत, कुठल्याच पक्षाच्या प्रचारात गेलेले नाहीत. इथं गोविंदराव मोकाटे हे माझे तसे जुने सहकारी आहेत. रावसाहेब खेवरे हे आमचे महाविकास आघाडीतील एक घटक पक्षाचे नेते आहेत. त्यांनी देखील कायम आमचे मैत्रीचे संबंध आहेत. परंतु शेवटी एक भावनिक किनार असेल किंवा हे जे काय प्रश्न सोडवण्याचं आश्वासन असेल, हे सगळं बघता कोणती भूमिका, थांबण्याची भूमिका तर आपण घेतली. पुढं काय करायचं ह्याच्यावरती कार्यकर्त्यांची काही वेगवेगळी मतं येतात. त्यामुळे चर्चा झाली 20 तारखेला आम्ही, पण कार्यकर्ते मात्र एका मतावर ठाम आहेत की तुम्ही जी भूमिका घ्याल ती आम्हाला मान्य असेल. त्यामुळे सर्वांची चर्चा करून 20 तारखेला आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत.